नमस्कार. आज 29 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात 29 मार्च 1857 रोजी झालेल्या पहिल्या लष्करी बंडाने झाली. या दिवशी कोलकाता जवळच्या बराकपूर छावणीतल्या कॉन्स्टेबल मंगल पांडे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळीबार केला होता. त्यावेळी मंगल पांडे हे 34व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये बॅरकपूरमध्ये तैनात होते आणि त्यांनी गायीची चरबी असलेली काडतूस चावण्यास नकार देऊन इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडली होती. मंगल पांडे हे ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, इथं जी काडतूसं मागवण्यात आली होती ती दातांनी चावून वापरावी लागणार होती आणि ही काडतूसं गायीच्या चरबीची असल्याची बातमी या सगळ्या सैनिकांमध्ये तोपर्यंत पसरली होती. हिंदूंमध्ये गाय ही पवित्र मानली जाते, त्यामुळे अर्थातच त्यानंतर मंगल पांडे यांनी प्रथमतः ही काडतूसं वापरण्यास स्पष्ट नकार दिला. मंगल पांडेंनी केलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरच्या गोळीबारासाठी इंग्रजांनी त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशीची शिक्षा दिली. मंगल पांडे यांनी सुरू केलेलं बंड इतर भागात पसरू नये याची भीती इंग्रजांना वाटत होती. त्यामुळे मंगल पांडे यांना ठरलेल्या तारखेच्या 10 दिवस आधीच फाशी देण्यात आली. मंगल पांडे हे पहिले भारतीय होते ज्यांनी 1857च्या उठावात आपलं बलिदान दिलं होतं. 29 मार्च 1954 रोजी नवी दिल्ली इथे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टची स्थापना झाली. हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे चालवलं जातं. 1954 मध्ये स्थापन झालेली NGMA ही देशातली अशी एकमेव संस्था आहे जी गेल्या 150 वर्षात दृश्यकलेची उत्क्रांती आणि त्यात झालेले चित्रमय बदल सादर करते. कलाकारांची संघटना असलेल्या ऑल इंडिया फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटीनं प्रथमच भारताच्या सांस्कृतिक परिदृश्यात कला संस्थेची आवश्यकता अधोरेखित केली आणि त्याच वेळीच या NGMAचा पाया 1938 मध्ये घातला गेला. एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताचा उदय झाल्यामुळे आधुनिक भारताचा कलात्मक वारसा राष्ट्रीय स्तरावर आणि प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रदर्शित करणं अत्यावश्यक बनलं. 1949 मध्ये भारत सरकारने कलकत्ता इथे आयोजित केलेल्या कला परिषदेत राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या स्थापनेसाठीचा ठराव मंजूर केला. या संग्रहालयामध्ये 14,000 कलाकारांच्या कलाकृतींचा संग्रह आहे. त्यात राजा रवी वर्मा, अबंद्रीनाथ टागोर, रवींद्रनाथ यांच्यासारख्या कलाकारांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. 29 मार्च 1974 रोजी चीनच्या शाक्सी प्रांतात टेराकोटा आर्मीचा शोध लागला. विहीर खोदताना शेतकऱ्यांना टेराकोटापासून बनवलेल्या सैनिकांच्या प्रतिकृती सापडल्या होत्या. यानंतर चीन सरकारनं 1.5 किलोमीटरच्या परिघात उत्खनन केलं आणि हजारो टेराकोटाचे सैनिक सापडले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टेराकोटापासून बनवण्यात आलेले हे 8,000 सैनिक गेल्या 2000 वर्षापासून त्यांच्या राजाच्या समाधीचं रक्षण करत आहेत. या सैनिकांची अनेक वैशिष्ट्यही बघायला मिळाली आहेत, जसं की यातल्या प्रत्येक सैनिकाची उंची वेगळी आहे, त्यांना वेगवेगळ्या भूमिका देण्यात आल्यात आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि पेहरावावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये शासकाच्या मृत्यूनंतर पिरॅमिड बांधले गेले, त्याचप्रमाणे चीनमध्ये शासकाच्या समाधीचं रक्षण करण्यासाठी या सैनिकांच्या भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या निर्जीव प्रतिकृती तैनात करण्यात आल्या. 1987 मध्ये या टेराकोटा आर्मीचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे आणि त्याचबरोबर शाक्सीला भेट देण्यासाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे. मे 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून शाक्सीला भेट दिली. त्यावेळेला त्यांनी ही टेराकोटा आर्मी पाहिली आहे. 29 मार्च 2010 रोजी रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को इथे भूमिगत मेट्रो ट्रेनमध्ये 2 आत्मघाती हल्ले झाले होते. या हल्ल्यामध्ये जवळपास 37 जणांचा मृत्यू झाला होता आणि हे स्फोट महिला आत्मघातकी हल्लेखोरांनी घडवून आणल्याचं स्पष्ट झालं होतं. तर हे होते आजचे अर्थात 26 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.